महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहुयात आजच्या काही ठळक बातम्या। आम आदमी पक्षामधील सतत होणारे वाद थांबण्याचे नाव घेत नाहीत। मिळालेल्या माहितीनुसार योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना राष्ट्रीय कार्यकारिणीवरून राजीनामा देण्यास आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आले आहे। याआधी आपने योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना पॉलिटिकल अफेअर्स कमिटीमधून डच्चू दिला होता। आता या दोघांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढण्यावर केजरीवाल अडून बसले आहेत। जर या दोघांनी स्वतःहून राजीनामा दिला नाही तर 28 मार्चला होणाऱ्या आपच्या राष्ट्रीय परिषदेत दोघांनाही काढण्याचा प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता वर्तवली आहे। अरविंद केजरीवाल यांच्या घरी संध्याकाळी पॉलिटिकल अफेअर्स कमिटीची बैठक होणार आहे। आम आदमी पक्षाच्या 28 तारखेला होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेच्या आधी केजरीवालांच्या विरोधात लॉबिंग सुरू असल्याचं म्हटलं जात आहे। दरम्यान केजरीवालांच्या विरोधातील आपमधील काही जणांची 27 तारखेला बैठक होणार आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दिल्ली शिफ्ट झाल्याने ते वास्तव्य करीत असणाऱ्या गाझियाबादमधील कोशंबी परिसरातील शेजाऱ्यांना आनंद झालाय। केजरीवाल हे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांना कामकाजाच्या निमित्ताने भेटण्यासाठी अनेक लोक त्यांच्या घरी भेटायला यायचे। भेटायला येणारी लोक घोषणाबाजी करायचे, तसेच गाड्या कसेही आणि कुठेही पार्क करायचे। यामुळे कोशंबी परिसरातील शांतता भंग झाली होती। रस्त्यावरून रहदारी करण्यास अडथळे निर्माण व्हायचे। या सगळ्या समस्यांना रहिवासी कंटाळले होते। मात्र केजरीवालांच्या कुटुंबियांनी घर सोडल्याने तेथील रहिवाशांना आनंद झालाय, कारण आता पुन्हा तिथे कोशंबी परिसरात शांतता निर्माण झाल्याने तिथल्या रहिवाशांना आनंद झालाय। निवडणुकीमध्ये दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याची भाजप सरकारची वाटचाल सुरू असून सरकार लवकरच 4 चाकी वाहनांना टोल मुक्ती करण्याची घोषणा करणार आहे। राज्यात अनेक टोल नाक्यांची कंत्राटे चुकीच्या पद्धतीने दिलेली आहेत, त्यामुळे ती रद्द करण्याचा विचार सरकार करत असून पैसे वसूल झाल्यानंतरही काही टोल नाके सुरूच आहेत। ही लूट थांबण्यासाठी खासगी 4 चाकी वाहन चालकांना टोलमधून मुक्त करण्याच्या निर्णयाबाबत अभ्यास सुरू असून या अधिवेशनात तशी घोषणा मुख्यमंत्री करतील असं सूत्रांनी सांगितलंय। आरे कॉलनीतील बहुचर्चित मेट्रो कारशेड प्रकल्पाला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे। या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली। गेले अनेक दिवस या प्रकल्पावरून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत होती। आरे कॉलनीतील कारशेड प्रकल्पाला विरोध होत असल्याने त्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे। या समितीच्या सूचनेनुसार प्रकल्पासाठी पर्यायी जागा शोधणं किंवा झाडांच्या पुनर्लागवड करण्यात यावी असं सुचवण्यात आलंय। आरे कारशेड प्रकल्पामुळे 2298 झाडे बाधित होणार आहेत। त्यातील 254 झाडे तोडणं अपरिहार्य असून उर्वरित 2044 झाडांची पुनर्लागवड करण्याचा पर्याय प्रस्तावित असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। मेट्रोच्या प्रस्तावित कारशेड प्रकल्पाला शिवसेना आणि मनसेनेही विरोध केला होता। काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरे कॉलनीतील मेट्रोच्या प्रस्तावित कारशेडच्या जागेची पाहणी केली होती। यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली होती। मेट्रोच्या कारशेडसाठी होणाऱ्या शेकडो झाडांच्या कत्तलीला मनसेने विरोध दर्शवला होता। राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत। आपल्या जवळच्या नातेवाईकाला मालमत्तेची मालकी हस्तांतरित करताना आता स्टॅम्प ड्युटी द्यावी लागणार नाही। स्टॅम्प ड्युटी रद्द करण्याच्या या निर्णयामुळे अवघ्या 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर वडिलांची मालमत्ता मुलाला किंवा मुलाची मालमत्ता वडिलांना हस्तांतरित करणं शक्य होणार आहे। आतापर्यंत या हस्तांतरणावर 5% स्टॅम्प ड्युटी महसूल विभागात जमा करावी लागत होती, पण या निर्णयाने आता रक्ताच्या नात्यातलं हस्तांतरण जवळपास मोफत होणार आहे। उष्णजल प्रक्रियेच्या अहवालाची वाट न पाहता अपेडाने दिलेल्या निर्देशानुसार तुर्भे येथल्या एपीएमसी फळ बाजारातील एका निर्यातदाराने 1000 किलो अर्थात 400 डझन रत्नागिरी देवगड हापूस आंबा गुरुवारी पहाटे लंडनला पाठवला। यामुळे युरोपमध्ये हापूस आंबा जाण्याचा मार्ग मोकळा झालाय। युरोपमध्ये निर्यात होणाऱ्या हापूस आंब्यामध्ये फळमाशा आढळून आल्याने गतवर्षी युरोपीय महासंघाने हापूस आंब्याला युरोप बंदी लागू केली होती। यानंतर डिसेंबरमध्ये महासंघाने उष्णजल, अतिउष्ण आणि किरणोत्सर्ग यापैकी एक प्रक्रिया करून चांगला हापूस आंबा पाठवण्याच्या सूचना केल्या। यानुसार अपेडाने कोकण कृषी विद्यापीठाला हापूस आंब्यासाठी कोणती प्रक्रिया चांगली आहे याचा अहवाल 31 मार्च पर्यंत देण्यास सांगितलं होतं। जागतिक मापदंडानुसार 48°C तापमानावर 1 तास फळ ठेवून ते युरोपमध्ये पाठवणे शक्य आहे, पण या तापमानात हापूस आंबा ठेवल्यास तो आतून खराब होण्याची भीती व्यक्त केली जात होती।
सकाळी कामाला जात असताना उष्णतेची झळ, तापलेले रस्ते, घामाघूम झालेलं अंग अशा परिस्थितीची सामना मुंबईतील चाकरमानी करत असून मुंबईतील तापमान 40 अंशावरून पार करत आहे. मुंबईतील तापमानाच्या पाऱ्याने बुधवारी अचानक उसळी घेतल्याने मुंबईकर घामाघूम झालेत. गेल्या काही दिवसांपासून बदलत्या हवामानाला सर्वांना सामोरं जावं लागतंय. 12 मार्च रोजी 38.8 अंश सेल्सिअस तापमान झाल्यानंतर उत्तरेकडून आलेल्या वाऱ्यांमुळे गारवा निर्माण झाला होता. मात्र 17 मार्च नंतर तापमानात वाढ होत गेली. वाऱ्यांची दिशा वायव्यऐवजी पश्चिमेकडे सरकल्याने शुक्रवारपासून बाष्पाच्या प्रमाणातही वाढ झाली. मात्र बुधवारी परिस्थिती या उलट होती. सांताक्रूज येथे 40.8 तर कुलाबा येथे 36.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या दोन्ही ठिकाणी संध्याकाळी सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण अनुक्रमे 64 आणि 42% होतं. समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांऐवजी पूर्वेकडून जमिनीवरून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव अधिक होता. बाष्पामुळे तापमान नियंत्रित राहते, मात्र हा घटकच हरवल्याने तापमान वाढले. हवामानाचा हा परिणाम मुंबईकरांना दिसला. चाळीसगाव भडगाव रोडची दयनीय अवस्था कायम असून संबंधित विभागाने याकडे पाठ फिरवल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या काही वाहन चालकांना मणक्यांचे विकार लागलेत. वेळोवेळी निवेदन देऊनही याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं चित्र दिसून येते. चाळीसगाव ते ओझर दरम्यान भडगाव रोडवर गेल्या 1 वर्षापासून दुपदरी करण्याचं काम सुरू आहे. मागील 4 महिन्यात फक्त खडी टाकून ठेवण्यात आली आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषद चाळीसगाव यांना वेळोवेळी तक्रारीही केल्या. मात्र याकडे गांभीर्याने लक्ष न देता त्यांनी सदर रस्त्याचे उरलेले कामही पूर्ण केलेले नाही. या रस्त्यावरून कायम चालणाऱ्या काही वाहन चालकांना मणक्यांचे विकार झाले असून त्यामुळे ते त्रस्त आहेत. गावातील काही रुग्णालयांमध्ये भडगाव रोडवरील मणक्यांच्या विकाराचे रुग्ण दिसत आहेत. मात्र तरी देखील संबंधित विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करून रस्ता नूतनीकरणाचं काम हाती घेण्यात आलं. मात्र कालांतराने हे काम पूर्ण झालेलं नसल्याने संबंधित ठेकेदाराच्या आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर संशय व्यक्त करण्यात आला. दरम्यान कोणत्या ठेकेदाराला त्यांचे काम दिले होते याची चौकशी वरिष्ठ पातळीवरून व्हावी अशी मागणी होत आहे. बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.